खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. कारण 80% लोक शेती किंवा शेतीशी निगडीत आहेत आणि अधिकारी मात्र त्यांच्याकडे 20% सुद्धा नाही. म्हणून मला कधी कधी वाटतं की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. आम्हाला शाळेतल्या पहिल्या दिवसापासून ते शिक्षण संपेपर्यंत दररोज शिकविलं जाते की भारत माझा कृषीप्रधान देश आहे, माझा भारत कृषीप्रधान देश आहे. परंतु हे सगळं पाहता असं मला शंका तयार होती की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. अधिकारी पदाधिकारी यांना 7 आयोग झाले, अधिकारी पदाधिकारी यांना 7 आयोग झाले, परंतु शेतकऱ्यांचा पहिलाच आयोग आणखी राजकारणात अडकून आहे. म्हणूनच मला वाटते की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. निवडणुकीत प्रत्येक जातीला आरक्षण आहे, प्रत्येक जातीला आरक्षण आहे. जे की पदवीधर आहे त्यांना सार्वजनिक निवडणुकीत मतदान करायचा अधिकार आहे आणि अधिक एक्स्ट्रा त्यांना पुन्हा त्यांचा मत उमेदवार निवडण्याचा आणखी अधिकार आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी. परंतु आमचे 80% शेतकरी मात्र वारेवर सोडला आहे. म्हणूनच मला कधी कधी शंका वाटते की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. एस टी बसमध्ये आमदार खासदारासाठी, पत्रकारासाठी, एस टी कर्मचाऱ्यासाठी राखीव जागा आहे, परंतु शेतकऱ्याला मात्र गॅलरीत उभा राहायला सुद्धा मुभा नाही. म्हणून मला खरंच वाटते की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. कर्मचारी व्यापाऱ्यासाठी 60 मिनिटात कर्जाची सोय आहे. पंतप्रधान आहेत. कर्मचारी व्यापाऱ्यासाठी 60 मिनिटात कर्जाची सोय आहे, परंतु शेतकऱ्याचं खरीपाचं पीक कर्ज रब्बी निघाली तरी मिळत नाही. म्हणून मला शंका वाटते की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाठीमाग, नुसती जाहीर झाली बरं का, झाली नाही फक्त नुसती जाहीर झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. अंशतः तत्वताच्या घोळात 5 वर्ष निघून गेली. हजारो कोटीचे घोटाळे बघा मात्र त्यांच्यासाठी मात्र बहुमकमनी गालीचे आहे. आणि त्याच्यामुळे वाटते मला की खरंच माझा भारत कृषीप्रधान देश आहे. सर्व जगाचा पोशिंदा जगाला अन्न वस्त्र पुरवतो आहे. सर्व जगाचा पोशिंदा जगाला अन्न वस्त्र पुरवतो आहे, परंतु त्याच्या नशिबी उपासमारी आणि ढुंगणाला चिंगीच आहे. म्हणून मला कधी कधी नाही आता तर पक्कच वाटायला की खरंच माझा कृषीप्रधान देश आहे का. कशी वाटली काही टाळ्या वाजल्या पण ह्या टाळ्यावर अजिबात